निज अंगी लखलखे ज्याच्या तो मर्द मराठा, तेज माथी चमकते ज्याच्या तो मर्द मराठा, भीमरूपी महाकाय जणू तो शोभे मर्द मराठा, मायभूतुला पुत्र म्हणून लाभे मर्द मराठा, मर्द मराठा, मर्द मराठा, मराठा मर्द मराठा, मराठा मर्द मराठा, हे मराठा मर्द मराठा। धगधगत्या भूमीत रुजला मातीत वाढला, स्वराजाचे स्वप्न रंगवून वाघावानी लढला, तलवारीच्या पाती संगे रक्ताने माखला, शिवबाच्या साथीने जाने महाराष्ट्र घडविला। मराठा मर्द मराठा, मराठा मर्द मराठा, मराठा मर्द मराठा, हे मराठा मर्द मराठा। रक्षण करती आई भवानी भक्ताला पावली, तोरणा गडी धन संपत्ती तानाजीच गावली, गडाभोवती लढण्यासाठी तटबंदी बांधली, शूरवीराने रणांगणी प्राणाची आहुती दिली। मराठा मर्द मराठा, मराठा मर्द मराठा, मराठा मर्द मराठा, हे मराठा मर्द मराठा। वाघाच्या तोंडी हात घालून मोजिल त्याचे दात, जन्मी कावा मोहरा करी परकीयांचा घात, ज्ञानातून उसळे त्यांच्या तलवारीची पात, वेडात मावळे मराठे वीर दौडले जात। मराठा मर्द मराठा, मराठा मर्द मराठा, मराठा मर्द मराठा, हे मराठा मर्द मराठा। संस्कारांचा वारसा संतांनी जोपासिला, देवाच्या देव्हाऱ्याला सोन्याचा कळस चढविला, संस्कारांचा वारसा संतांनी जोपासिला, देवाच्या देव्हाऱ्याला सोन्याचा कळस चढविला, टिळक सावरकर चाफेकरांनी आदर्श ठेविला, अन्यायाला वाचा फोडून वणवा पेटविला। मराठा मर्द मराठा, मराठा मर्द मराठा, मराठा मर्द मराठा, हे मराठा मर्द मराठा। निधड्या छाताडाने हर दिन गगनाला तो भिडला, राजेशाही जुलूमशाही विरोधात पेटला, हर 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 महादेवता ही दिशा गरजला, सह्याद्रीचा सिंह म्हणून इतिहासी गाजला। मराठा मर्द मराठा, मराठा मर्द मराठा, मराठा मर्द मराठा, हे मराठा मर्द मराठा। सैतानी पहाड पोखरून काढील तोची वाट, सरेल काळी रात आणि सरेल धुके दाट, कपटी दुष्ट दुर्जनांची मग लावून विल्हेवाट, लाखात शोभून उठेतो असा रुबाबी थाट। मराठा मर्द मराठा, मराठा मर्द मराठा, मराठा मर्द मराठा, हे मराठा मर्द मराठा। उठ मराठी माणसा आता झोपेतून जागा हो,
अरे उठ मराठी माणसा आता झोपेतून जागा हो, वीर रांगड्या सैनिकांचा विसर पडला का हो. शौर्याचा इतिहास हा फुला झाली मनी ठसवा हो, एकजुटीने म्हणा आता महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा. मर्द मराठा मराठा मर्द मराठा, मराठा मर्द मराठा, हे मराठा मर्द मराठा. अंगी लखलखे जाचा तो मर्द मराठा, तेजा माथी चमकते जाचा तो मर्द मराठा. प्रेमरूपी महाकाय जणू तो शोभे मर्द मराठा, माय भूतुला पुत्र म्हणून लाभे मर्द मराठा, मर्द मराठा.
होती कचरी. म्हणत होते थांबलेले. हॅलो, श्री तुषार देवरे सर, पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन यांचं आगमन झालेलं आहे. याचं निर्माण आपण या ठिकाणी पोस्टर प्रदर्शन देखील या ठिकाणी आपण लावलेलं आहे. सोबतच विविध स्पर्धा देखील आपण या ठिकाणी घेत आहोत, ज्यात शिवकालीन वेशभूषा असेल, शिवाजी महाराजांच्या काळातील विविध जे पात्र आहेत त्या सर्व पात्रांची भूमिका करून मुलं इथे येणार आहेत. शिवाय आम्ही एक 20 मिनिटाची अतिशय सुंदर अशी शिवनाटिका देखील या ठिकाणी संध्याकाळी सादर करणार आहोत, ज्यात शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदरपासून तर राज्याभिषेकपर्यंतचा संपूर्ण काळ एका सुंदर अशा कथेमध्ये गुंफलेला आहे. तर आता मी विनंती करतो सर्व मान्यवरांनी प्रतिमा पूजन करून घ्यावं.
सर्वप्रथम आपण आजचे जे प्रमुख सत्काराचा कार्यक्रम करूयात। मी मंडळाच्या वतीने श्री भटीव चौधरी यांना विनंती करतो की त्यांनी काळेसाहेबांचा सत्कार करायचा आहे, पुष्पगुच्छ आणि शाल। मी भूषण पाटील यांना विनंती करतो की त्यांनी देवराम साहेबांचा सत्कार करायचा। यानंतर आपण त्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेले आहे। काही असे बांधव जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत। तर मी आजचे जे प्रमुख अतिथी आहेत किशोर काळे साहेब आणि देवरे साहेब यांना विनंती करतो की या यशस्वी विद्यार्थ्यांचं आपल्या हस्ते सत्कार करूयात। श्री प्रीतम गायकर PWD कोपरगाव सरळ सेवा मार्फत येथे कार्यरत झाले आहेत। सरळ सेवा मार्फत PWD येथे कार्यरत श्री समोर बघा साहेब। या ठिकाणी आपण जी काही विद्यार्थी दिसत आहेत आपल्याला वनवासी कल्याण आश्रम मधील मुली आहेत, त्यानंतर हरिशाला पाठशालेचे विद्यार्थी दिसत आहेत। यांना आपण वह्यांचं वाटप करणार आहोत। तसेच अप्पासाहेब खताळ यांच्या वृद्धाश्रमासाठी आपण धान्य वाटप देखील या ठिकाणी करणार आहोत। मी विनंती करतो काही प्रातिनिधिक स्वरूपात मुलांनी सुरेश इकडे बघ, पाच-सहा मुलींनी इकडे बघ दीदी, टाळ्यांच्या गजरात स्वागत करा। बाहेर जे लोक उभे आहेत ओके। सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात या चिमुकल्यांचं स्वागत करायचं। सर इकडे ओके। ओके या मुलांना देऊया आता। एक मिनिट ओके। सगळ्यांनी टाळ्यांनी या चिमुकल्यांचं स्वागत उत्साह करायचं आहे, वाढवा। उत्साह वाढवा। हा इकडे साहेब। आपण सावली वृद्धाश्रम नौकारनगर 40गाव क्रॉसिंग माध्यमातून एक वृद्धाश्रम चालवला जातोय। या वृद्धाश्रमाकरिता देखील आपण कोरडं धान्य जे आहे माननीय आप्पासाहेबांना विनंती। एक मिनिट थांबा साईडला। ओके साहेब। मान्यवरांनी असं रस्ता या ठिकाणी जमलेल्या आमच्या सर्व तरुण मुलांसाठी 2 शब्द मनोगत व्यक्त करा। धन्यवाद। थोडासा कार्यक्रमाचा प्रोटोकॉल तोडून मी आधी बोलतोय म्हणजे जेणेकरून पुढच्या कार्यालयीन कामानिमित्त मला जाता येईल। या ठिकाणी पूर्वमुखी मारुती मित्रमंडळाचे
सर्व अध्यक्ष त्यांचे सर्व सदस्य यांनी जो त्याबद्दल सर्वप्रथम तर मी त्यांचं मनपूर्वक कौतुक करतो. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की शिवजन्मोत्सव हा एक आगळा वेगळा सोहळा आपल्या फक्त राष्ट्रामध्ये फक्त राज्यामध्येच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये त्या ठिकाणी साजरा केला जातो. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्या राज्याच्या तसेच आपल्या राष्ट्राच्या जडणघडणीतलं योगदान काय आहे हे मी आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. मात्र त्या औचित्याने आज जे काही उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आले मग ज्याच्यामध्ये अगदी आपण बघितलं की या ठिकाणी प्रतापगडाची एक रिअलिस्टिक प्रतिकृती म्हणजे एवढं खरं तर करायला फार मेहनत लागते. आपल्याला माहिती की गड किल्ले हे आजच्या दृष्टिकोनातून जरी ते प्रस्तुत असतील नसतील मला माहीत नाही, परंतु त्या काळी जेव्हा त्याची समयोचितता होती त्यावेळेस कशा पद्धतीनं म्हणजे जिथं आपल्याला आज जायला देखील दुर्गम वाटतं अशा ठिकाणी त्या पद्धतीचं बांधकाम करणं आणि ते इतके शेकडो वर्षानंतर ते तशाच पद्धतीनं असणं हा मला वाटतं वास्तुशास्त्राचा आणि त्यावेळेसच्या सगळ्याच गोष्टींचा तो एक अद्वितीय असा नमुना आहे. त्याचं एक चांगलं प्रदर्शन आपण या ठिकाणी केलं आणि त्याच्यामध्ये ज्यांनी मेहनत घेतली असेल कारण अत्यंत चांगल्या दर्जाचं ते प्रतिकृती त्या ठिकाणी तयार झालेली आहे आणि मुलांमध्ये विशेषतः येणाऱ्या पिढीमध्ये आपल्याला ह्याच गोष्टी मला असं वाटतं की त्या रुजवाव्या लागतील. त्या या माध्यमातून कळत नकळत निश्चितपणाने रुजतील. त्यामुळे त्याच्याबद्दल देखील अभिनंदन करतो. सोबतच इथं जो आपल्या लहान जे आपले बालगोपाळ आहेत त्यांना वही वाटप असेल किंवा प्रातिनिधिक स्वरूपात आपण त्या ठिकाणी त्यांचं जे काही त्यांना वस्त्र परिधान करण्यासाठी जे आपण देतोय हा देखील एक चांगला असा उपक्रम आहे. आणि निश्चितच या ठिकाणी जसं आपण सगळ्यांनी एक समाजोपयोगी उपक्रम ज्याच्यामध्ये वृद्धाश्रमाला आपण जे काही लागणारं जे साहित्य आहे ते दान स्वरूपात आपण दिलं त्याचं निमित्त मात्र म्हणून आम्हाला देखील या ठिकाणी आपण बोलावलं त्याच्याबद्दल आपलं देखील त्या ठिकाणी आभार मानतो. आणि एक निश्चितच एक चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम म्हणजे प्रत्येकच कार्यक्रमाला हे गरजेचं नसतं की त्या ठिकाणी हजारोंचा लाखोंचा जनसमुदाय असेल, परंतु महत्त्वाचं की आपली भावना त्याच्या पाठीमागची काय आहे. विशेषतः या ठिकाणी माझे काही सहकारी मित्र आहेत जे नवीनच प्रशासनात येऊ घातलेले आहेत त्यांना देखील मी या ठिकाणी आज या निमित्तानं काही सांगू इच्छितो की आपण जेव्हा प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करतो तेव्हा समाजाप्रती जे आपलं उत्तरदायित्व आहे जे या माध्यमातून मग आपण मित्रमंडळाच्या माध्यमातून असेल मग ते कुठलेही उत्सव असतील मग त्यामध्ये गणेशोत्सव असेल शिवजयंती असेल किंवा अजूनही इतर महापुरुषांची जे जयंती किंवा इतर जे काही कार्यक्रम असतील त्या निमित्तानं त्या औचित्यानं आपण असेच समाजोपयोगी उपक्रम जे आहेत ते राबवले पाहिजे. त्याच्यामध्ये आपला देखील सक्रिय सहभाग ठेवला पाहिजे आणि अशाच माध्यमातून राष्ट्रपुरुषांचे विचार समाजामध्ये प्रसारित केले पाहिजेत आणि त्याचा अवलंब आणि अनुकरण आपण सगळ्यांनी केलं पाहिजे असं एवढंच फक्त या निमित्ताने सांगतो. आणि एका चांगल्या कार्यक्रमाला आपण मला इन्व्हाइट केलं त्याबद्दल आयोजकांचा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साठी मंडळातील जे सक्षम असे पदाधिकारी आहेत यांच्यासह कोचिंग क्लासेस जे चालतात आपल्या परिसरातील तर त्या सर्व सन्माननीय शिक्षकांचं आपल्याला या अन्नदान असेल वहीदान असेल वस्त्रदान असेल तर यामध्ये आपल्याला सहकार्य लाभलेलं आहे. तर असे सर्व कोचिंग क्लासेसचे जे शिक्षक बांधव आहेत तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी देखील स्टेजवर यायचं त्यांचा देखील सत्कार मंडळाच्या वतीने केला जाईल. भूषण सर, श्री योगेश साळुंके सर यांना विनंती आहे की यांनी स्टेजवर यायचं आहे. यांना देखील विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे आणि यांचं सगळ्यांचं मंडळाच्या वतीने करायचं आहे. हा एक मिनिट इकडे साहेब इकडे टाळ्यांच्या गजरात आपण या सगळ्या मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. साहेब समोर आणि या परिसरातील कुठलंही जे चांगलं कार्य असतं याच्यामध्ये नेहमी कोचिंग केला जात असतो. सर जास्त वेळ घेता जास्त कुलस्वामिनी तुळजा भवानी महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या धुळे जिल्ह्याचे पोलीस उपाधीक्षक आदरणीय काळेसाहेब, आपल्या देवपूरच्या अप्पर पोलीस स्टेशनचे
इन्चार्ज आदरणीय देवळे सर, या व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि इथे जमलेल्या माझ्या भावांनो आणि माझ्या बहिणींनो, वृद्धाश्रम सुरू करत असताना एक डोळ्यासमोर विचार ठेवून, कारण की आजचा कार्यक्रम या मंडळाने जो ठेवलेला आहे, अन्न, वस्त्र आणि निवारा, ज्या मुलांच्या बुद्धीला गरज आहे त्यांना वह्या दिल्या आणि ज्या वारकरी पंथाची मुलं जे आहेत त्यांना वस्त्रदान केलं आणि माझ्यासारख्या तुटक्या माणसाला, की ज्याला मला अन्नाशिवाय मला देवही मला दिसत नाही, अन्नाशिवाय मला स्वर्गही दिसत नाही, अन्न हे माझ्या जीवनाचं सर्व पूरक आहे. कारण की या अन्नामुळे एका पंक्तीमध्ये पंगत बसावी आणि त्या पंक्तीमधून सर्वांना वाढत असताना ज्या पंक्तीमधून ज्याला उठवलं गेलं आणि पंक्तीच्या बाहेर काढलं गेलं, तोच मी आप्पा खताळ आपल्याशी बोलतोय. कारण की भोगिले जे दुःख त्याला सुख मी मानिले, भोगिले जे दुःख त्याला सुख मी मानिले, अरे एवढे मी दुःख भोगिले की ते दुःख भोगताना माझेच मला हसू येऊ लागले. ठेविले अजन्मी डोळे माझे, मीच माझे कोरडे आणि दुसऱ्यांच्या आसवांसाठी मला ओले व्हावे लागले. कारण की हे वृद्धाश्रम चालवत असताना सर, आपल्या पोलीस स्टेशनच्या पोलीस विभागातर्फे जे काही बेवारस लोक मिळतात, अशा लोकांची सोय आपल्या वृद्धाश्रमामध्ये आहे. आपल्या सर्व पोलीस स्टेशनचे PI वगैरे जे कर्मचारी आहेत ते आपल्या अधिकाराने येतात आणि आम्हाला सांगतात की ही बेवारस आजी आहे, हे बेवारस बाबा आहेत. आझादनगर पोलीस स्टेशनने गेल्या आठवड्यामध्ये 78 वर्षाचे एक बाबा, त्यांना आपल्या वृद्धाश्रमाला आश्रय दिलेला आहे. आपल्या वृद्धाश्रमाला कुठल्याही प्रकारचं सरकारची म्हणजे अनुदान नाही, वित्त सहाय्य नाही, परंतु हे या सगळ्या अशा लोकांच्या मदतीवर हे सगळं चालत असतं. विशेषतः मी या ठिकाणी साळुंके सरांचा उल्लेख करेन. आज त्यांनी या ठिकाणी या ग्रुपच्या वतीने जसं अन्नदान केलं तसा त्यांचा मित्रांचा ग्रुप आहे सर. तर दरवर्षी दिवाळीला कमीत कमी 80 ते 90 हजाराचा किराणा ते आम्हाला देतात. आम्ही अशांसाठी त्यांना टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करावं असं मी आपल्याला विनंती करेन. कारण की आपल्या सर्वांच्याच जोरावर, आपल्या सर्वांच्याच मदतीवर आपले सर्व लोक येतात. हे समोर बसलेले प्राथमिक स्वरूपामध्ये आमचे 4-5 लोक आम्ही इथे आणलेत. परंतु हे सगळं करत असताना हे काम साधं नाही. अचानकपणे कोण कसं जाईल हे कोण सांगता येत नाही. परंतु आपण सरकारचे सर्व नियम पाळून वगैरे सगळं करत असतो. या संस्थेने आम्हाला जे काही अन्नदान दिलेलं आहे, हे अन्नदान आम्हाला मोठ्या पर्वतासारखं वाटतं. कारण की एक एक अन्नाचं कण आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. या सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं, अन्नदान केलं, याबद्दल या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि ज्यांनी दान केलेलं आहे त्या सर्वांचं. आणि म्हटलं सर जरा माझंही ऐकून जा, आपणही माझे तोडके मोडके 4 शब्द आपण ऐकून घेतले, याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि मी माझ्या विचारांना इथे पूर्ण विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आज आपण ज्या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सचिन बाबा दैते हे देखील उपस्थित झाले आहेत, तर मी त्यांना देखील विनंती करतो की त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात यावा. त्यांनी स्टेजवर यायचे. त्यांनी टाळ्याच्या गजरात यांचं स्वागत करायचं. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी असं नसतं व्हायचं. वंदे मातरम प्रतिष्ठानच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती की त्यांनी या ठिकाणी यायचं. छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ. काना कामना मोह
येते जरा थांबना हो काना, 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 येते जरा थांबना. दही दुधा लोणीन बाय बाय साखर पाणी, दही दुधा लोणी ग बाय बाय साखर पाणी, दही दुधा लोणीन बाय बाय साखर पाणी, दही दुधा लोणी ग बाय बाय साखर पाणी, दही दुधा लोणी साखर पाणी, गुजरी ताला मला गंगम, येते जरा थांबना हो काना, येते जरा थांबना हो काना, येते जरा थांबना हो काना. सोनियाचा पाळणा, रेशमाची दोरी सोनियाचा पाळणा, लवित जो करायला लावणा, येते जरा थांबना हो काना, येते जरा थांबना हो काना, येते जरा थांबना. एका जनार्दनी पूर्ण कृपेने, आज सर्वप्रथम प्रतिभचंद्रलेखे व वरदेशनूर विश्ववंदिता शहा शुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. तर आज छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जयंती आहे. यानिमित्त सर्वांना शुभेच्छा. हा जो काही स्तुत्य उपक्रम पूर्वमुखी मारुती मित्रमंडळाने आयोजित केला याबद्दल आणि आम्हाला या ठिकाणी बोलवून आमचा यशोचित सन्मान केला याबद्दल सर्वप्रथम संयोजकांचे आभार व्यक्त करतो. खरं तर माझ्याबद्दल थोडक्यात सांगतो. मी जयकुमार प्रदीप पाटील. राज्यसेवा 2023मध्ये फूड अँड ड्रगची ॲडव्हर्टाईज होती. यामध्ये मी राज्यात 9व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो आणि मुलाखतीत महाराष्ट्रात पहिला आहे मी. तर माझं बॅकग्राऊंड थोडक्यात सांगतो. मी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण माझे जय हिंद हायस्कूल येथे झाले. 11वी 12वीला मी ZB पाटील कॉलेज त्याला जय हिंद सिनियर म्हणतो आपण, तिथे होतो. त्यानंतर मी BTech ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग हा पर्याय निवडला आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे ॲडमिशन घेतले. तिथे 4 वर्षात मी BTech कंप्लीट केलं. त्यानंतर मी UPSCच्या प्रवासाला सुरुवात केली. सुरुवातीला मी 2 वर्ष दिल्ली येथे क्लासेससाठी होतो. त्यानंतर त्यात मला अपेक्षेप्रमाणे यश मिळवता आलं नाही. पण मग मी त्यानंतर दुसऱ्या इतर एक्झाम्सच्या ज्या माझ्या आवाक्यात असतील त्या बघितल्या. त्यात मी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या CGLची 2 वेळा मुख्य परीक्षा दिली. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला मी असिस्टंट मॅनेजरच्या पोस्टसाठी पण वेटिंगला आहे. त्यानंतर राज्यसेवा मेन्सही दिलेली आहे मी. तसेच ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर जी बँकेची स्पेशल ऑफिसरची पोस्ट असते त्याची देखील मेन्स दिलेली आहे. नाबार्डची देखील मेन्स दिली आहे. आणि त्यानंतर मी 2023ला राज्यसेवा पूर्वपरीक्षा ही दिली. त्याची मेन्स 2024ला झाली आणि इंटरव्ह्यू आता जानेवारीमध्ये झाल्यानंतर रिझल्ट आला. तर सांगायची गोष्ट हीच की यात अप्स अँड डाऊन्स असतात. पण आपण जर आपलं संयम, चिकाटी, सातत्य, जिद्द या गोष्टी जर आपण कंटिन्यू ठेवल्या तर आपल्याला यश निश्चित मिळते. या ठिकाणी माझे काही इतर सहकारी देखील आहेत ज्यांची निवड झालेली आहे प्रशासनात आत्ताच. तर त्यांचे देखील मनापासून अभिनंदन. या ठिकाणी मला बोलवलं आणि माझा सन्मान केला. पुनश्च एकदा संयोजकांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जयंतीनिमित्त आपण सर्वजण जमलेलो आहे. तर सर्वप्रथम शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा. मी माझं थोडक्यात सगळा संघर्ष सांगतो की इथपर्यंत पोचण्यापर्यंतचा. मी सध्या महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात वर्ग 2 अधिकारीपदी कार्यरत आहे. तर मी BE सिव्हिल KK कॉलेजमधून केलं होतं 2020मधून. त्याच्यानंतर माझा हा प्रवास सुरू झाला. सुरुवातीला मी गेट परीक्षेसाठी तयारी करत होतो. त्याच्यातून MTechसाठी माझं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सुरत येथे सिलेक्शन झालं. पण त्याचवेळी माझं महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे MESमधून मी मेन्स आणि इंटरव्ह्यूपर्यंत पोचलो होतो. पण तिथं मला अपयश आलं. त्याच्यानंतर मी सरळ सेवेकडे वळलो. तर सरळ सेवेतून माझं मागच्या वर्षी नगर अभियंता, जिल्हा परिषदमध्ये कनिष्ठ अभियंता, तसेच इरिगेशन आणि PWDमध्ये वर्ग 2 व वर्ग 3 पदी निवड झाली. तर त्याच्यामधून मी सध्या वर्ग 2 पदी कार्यरत आहे. तर मला एवढंच सांगायचं की
जर आपण पहिले गोल सेट केलं आणि त्याच्यावर जर काम करायला सुरुवात केली तर आपल्याला यश नक्कीच मिळतं. त्याच्यामुळे सर्वांनी पहिले अगोदर गोल सेट करा, त्याच्यानंतर त्याच्यासाठी हार्डवर्क, डेडिकेशन आणि पेशन्स ठेवून काम करा, तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल. आणि सगळ्यात मेन म्हणजे सोशल मीडियापासून दूर राहा. सोशल मीडियापासून जेवढं दूर राहणार तेवढं तुम्हाला यश लवकर मिळेल. या कार्यक्रमासाठी मला आणि माझे सहकारी मित्र आहे त्यांना निमंत्रित केलं त्याबद्दल मंडळाचे आभार. थँक्यू. अपने बच्चों की जन्नत में तकदीर तुम हो।
विद्यार्थ्यांनी खुर्च्या घ्यायचे त्या काल स्पर्धकांना खाली उतरायचं गाडीच्या. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, अतिशय उत्साहात ही रॅली संपन्न झाली आहे. आता मात्र त्यांना उतरवताना देवेश लक्ष्मीकांत सोनवणे आपल्या समोर 2 मिनिटाचं भाषण आणि वेशभूषा सादर करणार आहेत. पुढे यायचे. तुमच्या समोर सादर करत आहे चालवतो त्याचं नाव यसाजी. जो 2000 सैनिकांची एकटा लढतो त्याचं नाव बाजी. ज्यांचा हात कापला तरी पण लढत राहिले त्याचं नाव तानाजी. जे 8 तासात घोडा दिल्लीहून पुणेपर्यंत आणलं त्याचं नाव संताजी. जे 7000 मराठ्यांसोबत घेऊन मुघलांना पळवलं त्यांचं नाव रामजी. जे मुघलांच्या घरात जाऊन जासूसी करतात त्याचं नाव बहिरजी. जे शिरबंधा काका वार करताना वरच्या वरतीच हात उडवतात त्यांचं नाव जिवाजी. जे अफजल खानचं मान कापून आणतात त्यांचं नाव संभाजी गावजी. जे शत्रूंच्या छावणीत जाऊन वार करतात त्यांचं नाव धनाजी. जे सिंहासोबत लढून त्याला फाडून टाकतात त्याचं नाव छत्रपती शिवाजी. आणि जे या सगळ्यांना एकत्र मिळवून स्वराज्य निर्माण करतात त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र आहे. आणि त्यांच्या परवानगीने आणि सर्व शिक्षकांच्या मदतीने ही जी पुढची नाटिका होणार आहे त्याचं सादरीकरण करण्याची परवानगी दिली. त्यामुळे मंडळाच्या वतीने मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. पूर्वेश वीरेंद्र बागल हा आपल्या समोर शिवाजी महाराजांची वेशभूषा धारण करून आपल्या समोर येणार आहे. जोरदार त्याचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. कुठे पूर्वेश? नमस्कार, माझे नाव रजत सुधीर बोरसे, मंडलिक विद्यामंदिर जयपूर धुळे. मी आता 6वीचा विद्यार्थी. विषय मांडतोय शिवरायांची रायरेश्वराची प्रतिज्ञा. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाल्या त्या भूमीत मला त्यांच्याविषयी बोलण्याची संधी दिली म्हणून आपल्या सर्वांचे मनापासून आभार. सर्वप्रथम महाराष्ट्राचे आदी दैवत भूपती, नृपती, पृथ्वीपती, बुद्धिमान, विज्ञाननिष्ठ, विश्ववंदनीय, राजाधिराज, योगीराज, श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी बालवयातच स्वराज्य निर्मितीचे अवघड स्वप्न पाहिले होते व तशी प्रतिज्ञाही केली होती. वयाच्या 12व्या वर्षी त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. मासाहेब जिजाऊंनी उत्तम संस्कार देऊन शुभांना घडविले. त्यांना बालवयातच सत्यान्यायासाठी लढायला शिकवले. जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि जर कोणी लढत असेल तर त्याला मराठीची जात दाखवा अशी शिकवण त्यांना मिळत गेली होती. मित्रांनो, स्वराज्य तर आणायचे होते पण प्रवास मात्र खूप कठीण होता. तेव्हा शहाजीराजांनी आपली जहागिरी पुणे शिवरायांच्या ताब्यात दिली. पुण्यानंतर स्वराज्य निर्मितीची सुरुवात झाली. शहाजीराजांचा आशीर्वाद घेऊन छत्रपती शिवाजी महाराज व मासाहेब जिजाऊ पुण्यात येऊन लालमहालात राहू लागला. परंतु त्या पंडित मोरारजी एकदेव कुलकर्णी या आधीच सरदाराने पूर्णपणे उतार केले होते. पुण्यातील जमीन पांढरी घोषित करून जो ही जमीन करेल तो निर्वांच होणार असे शापित होते. परंतु मासाहेब जिजाऊ अशा अंधश्रद्धेला बळी पडणार नव्हता. त्यांनी शिवबांना बोलवले व त्यांच्यासोबत महान मांगो रामोशी लोहा अशा 5 बालकांनी म्हणून हा नांगर चालविला. मित्रांनो, स्वराज्य तर उभे करायचे होते पण त्यासाठी आधी मराठ्यांच्या मनातून मोगलांविषयीची बसलेली भीती नष्ट करायची होती. सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणायचे होते. तेव्हा शिवाजी महाराजांनी सर्व मराठ्यांना एकत्र आणण्यासाठी एक योजना आखली. मित्रांनो, आजकाल आपल्याला एखादा बिझनेस सुरू करायचा असेल तर आपण लगेच मार्केट रिसर्च करतो. ते तर शिवरायांनी 350 वर्षांपूर्वीच केले होते. वय वर्षे 12 ते 15 या काळातच ते गावोगावी हिंडले. स्वराज्याचे बीज त्यांनी गावकऱ्यांच्या मनात रुजवले होते. गावकरी त्यांच्या शिवरायांसाठी वेळ झाले होते. त्यांनी गावकऱ्यांच्या अडी अडचणी सोडविल्या. हळूहळू लोके कुटुंबे एकत्र येऊन पुण्यात राहू लागली.
वस्ती वाढत होती. महाराजांनी त्यांना शेत जमिनी मोजून दिल्या. स्वखर्चाने शेतीसाठी लागणारी अवजारे, बिबियाणे व बैलजोडी दिली आणि स्वखर्चाने कामधंदा सुरू झाला. कारभार सुरळीत व्हावा म्हणून कर आकारण्यात आला आणि तो पण कर असा की शेतीत जर पीक आले तरच कर जमा करायचा. म्हणजे समजा जर 10 पोती धान्य आले तर त्यापैकी 4 पोती धान्य सरकारात जमा करायची आणि उरलेली 6 पोती स्वतः ठेवायची. अशी सोपी आणि शेतकऱ्यास पुरेल अशी कर प्रणाली होती. मित्रांनो, स्वराज्य तर आणायचे होते पण त्यासाठी आधी आता ती वेळ जवळ आली होती. महाराजांनी सह्याद्रीच्या कडेकपारीतून सवंगडी गोळा केले. या 3 वर्षात महाराजांनी अनेक गोष्टी सुरू केल्या होत्या पण आता गरज होती ती फक्त आणि फक्त स्वराज्याची शपथ घेण्याची, स्वराज्याची अधिकृत घोषणा करण्याची आणि ती वेळ आता जवळ आली होती. वयाच्या 16व्या वर्षी महाराजांनी सह्याद्रीच्या कडेकपारीतून सवंगडी गोळा केले. ते सर्व कसरतीसाठी व मसतीसाठी रायरेश्वर महादेवाच्या मंदिरात जाऊन असत. रायरेश्वर महादेवाचे मंदिर पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्यावर आहे. हे मोठे रमणीय स्थान होते. शिवराय व आजूबाजूच्या खोऱ्यातील काही मावळे जसे की तानाजी, सूर्याजी, बाजी, कान्होजी, बापूजी, यसाजी व नरसप्रभू व सोळपंत डंबीर असे काही सवंगडी मसतीसाठी त्याच्यात जमले होते. शिवराय अजून वयाने कितीतरी लहान होते पण त्यांच्या मनाची भरारी खूप मोठी होती. त्यांनी एक मोठा घाट घातला होता. त्या मंदिरात जमलेल्या सर्व सवंगड्यांना ते कल्पनेने सांगू लागली, गण्यांनो, मी तुम्हाला आज माझ्या मनातील एक गोष्ट सांगू का? या सुलतानांच्या वतनदारीवर आपण संतुष्ट राहावे का? दुसऱ्यांच्या ओंजळीने आपण पाणी प्यावे का? गण्यांनो, आपल्या चारही बाजूनी परकीय शत्रूंची राज्य आहे. त्यांच्यामध्ये सारखी युद्ध चालू असतात आणि आपली माणसे आहे हुतात्मा हात मारली जातात. कितीतरी कुटुंब देशात धडीला लागतात. मुलकांची धूळ दान होते आणि इतक्या सर्व सोचून आपल्या पत्री काय तरी गुलामगिरी. आता आपण किती दिवस सहन करायचे? सांगा, तुम्हीच सांगा. दुसऱ्यांसाठी आपण किती काळ कापायचे व तराच्या लोभाने असेच चालू द्यायचे का? शिवराय आवेशाने बोलत होते. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता. काही त्या तरुण मावळ्यांकडे पाहू लागले. रायरेश्वराच्या गावाला जमले ते तरुण मावळे शिवरायांच्या बोलण्यात तरुण गेले. बालराजांना म्हणाले, बोला राजे बोला, तुम्ही आपला मनोदय सांगा. तुम्ही जे सांगाल ते करण्यास आम्ही एका पायावर तयार आहोत. प्रसंगी प्राणही देऊ आम्ही सारे. सर्व मावळे एका आवाजात बोलले. मावळ्यांच्या शब्दांनी शिवरायांना अजून बळ मिळाले. एकेकाकडे पाहून ते आनंदाने म्हणाले, चला तर आजपासून आपला मार्ग ठरला. आपल्या ध्येयासाठी सर्वांनी झटायचे, कपायचे, प्रसंगी प्राणही अर्पण करण्यास तयार व्हायचे. आपले ध्येय म्हणजे हिंदू विश्वराज्य, तुमचे माझे सगळ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे. अखेर ती वेळ आली. सह्याद्रीची गर्जना झाली. वयाच्या 16व्या वर्षी 27 एप्रिल 1645 रोजी महाराज त्यांच्या सवंगड्यांसोबत रायरेश्वराला साक्ष ठेवून स्वराज्याची शपथ घेतली. स्वराज्याची प्रतिज्ञा केली की आम्ही मराठे त्या यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. सारे देशावरील होणारे परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. सारे मंदिर शिवरायांच्या शब्दांनी घुमू लागले. हे राज्य व्हावे हीच रीतीची इच्छा आहे असे म्हणत शिवरायांनी आपल्या करंगडीवर तलवारीचा वार करून महादेव रक्ताचा अभिषेक केला. हर हर महादेव, हर हर महादेव अशी गर्जना करत सर्व मावळे मंदिराच्या बाहेर पडले. ते स्वराज्याच्या अनावाका घेऊनच. घडलेला प्रसंग शिवरायांनी मासे घेऊन सांगितला. त्या मातेला खूप धन्य वाटलं. आपण जे स्वप्न मणी धरले होते शिवराय पूर्ण करणार असा विश्वास त्यांना वाटू लागला होता. आणि इकडे शिवराय आपल्या नवीन उद्योगाला लागले. मावळ्यांना घेऊन ते तलवारीचे हात करू लागले. घोडदौड करावी, डोंगरावरील आणमार्ग शोधावे, खिंडी, चोरवाटा, निरखाव्यात, भुयारे, तळघरे, दाखुगोरे, हत्यारे आणि शत्रूंच्या फौजांची ठाणी यांची खाण माहिती मिळवली. असा त्यांचा नित्यक्रम सुरू झाला होता. मित्रांनो, शिवरायांनी मावळ्यांची अंतःकरणे जिंकून घेतली होती. मावळे त्यांच्या शिवरायांसाठी व त्यांच्या हिंदू स्वराज्यासाठी वेळ झाले होते. शिवरायांसाठी जगायचे तर शिवरायांसाठी मरायचे असे ते मानू लागले होते. आणि खरोखर जेव्हा जेव्हा वेळ आली, जेव्हा जेव्हा प्रसंग आला तेव्हा तरुण मावळ्यांनी त्यांच्या शिवरायांसाठी व त्यांच्या हिंदू स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. अशा मावळ्यांना माझा मानाचा मुजरा. मित्रांनो, जो 65 किलोची तलवार वागवतो तो यसाजी, जो 2000 शत्रूंशी एकटा झुंजतो तो बाजी, जो 1 हात फुटला तरी शत्रूशी झुंजतो तो तानाजी, जो 8 तासात घोडा दिल्लीहून पुण्यात घेऊन येतो तो संताजी, जो शत्रूच्या छावणीत घुसून छावणीचा मुकुट आणतो त्याचं नाव धनाजी, आणि जो ढाण्या वाघाला सामोरे जाऊन तो पाडतो त्याचं नाव संभाजी, आणि जो या सर्वांना सोबत घेऊन स्वराज्याचे तोरण बांधतो त्याचे नाव शिवाजी. मित्रांनो, जाता जाता एवढेच म्हणेन, अशा प्रकारे मावळा वया स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. जाता जाता एवढेच म्हणेन, घेऊन मुठभर मावळे आणि जडी छाती, घेऊन मुठभर मावळे
आणि निळी छाती सोडून सारे ऐश्वर लढला मातीसाठी सोडून सारे ऐश्वर लढलास तू या मातीसाठी कधी विसरणार नाही महाराष्ट्र तुझ्या काळाची मोती तूच आमचे मंदिर तूच आमची मूर्ती जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद या ठिकाणी श्री सुशील भैया बोरसे यांच्या वतीने 100 रुपयाचं पारितोषिकाला देण्यात आलंय अभिनंदन. आता एक विद्यार्थी 3-4 दिवसापूर्वी SSOPS कॉलेजमध्ये एक स्पर्धा झाली होती भाषणाची. त्यापैकी अनेक स्पर्धक होते त्यापैकी 50 मधून याला दुसरा क्रमांक मिळाला. पुन्हा एकदा त्याचा टाळ्या वाजवून अभिनंदन.